हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए नजर डालते हैं आज की अहम खबरों की तरफ। नांदेड़ के सरकारी हॉस्पिटल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बताया गया है कि 3201 सैंपल्स की जांच की गई, जिसमें 23 पॉजिटिव मरीज पाए गए हैं। इनमें 5 पॉजिटिव शहर नांदेड़ से ताल्लुक़ रखते हैं, जबकि 84 मरीज सेहतयाब होकर मकानात को लौट चुके हैं। अभी तक नांदेड़ में कोरोना से सेहतयाब होने वालों की तादाद 88,081 है। कोरोना अपडेट में बताया गया है कि ज़िले नांदेड़ के सरकारी और खानगी अस्पतालों में अभी 408 कोरोना पॉजिटिव एक्टिव मरीज जेर इलाज है। इनमें 6 की हालत नाजुक बतलाई जा रही है। इतोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ग्रामीण मायक्रो फायनान्सचे एम्प्लॉई रोहित गुगळे हे त्यांची दैनंदिन मीटिंग आटपून ऑफिसला परत जात असताना मदिना नगर या भागामध्ये त्यांना 2 अनोळखी इसमांनी अडून त्यांच्याकडची बॅग ज्यामध्ये 57,000ची अमाऊंट होती ती लुटलेली आहे आणि त्याच वेळेस घाबरवण्यासाठी लोकांनी कुणा त्यांना आरोपींना विरोध करू नये याच्या अनुषंगाने एक राऊंड फायर केलेला आहे। त्याच्या अनुषंगाने शहरातील साही पोलीस स्टेशनच्या डीबी आम्ही ॲक्टिवेट करून आरोपींचा शोध घेणं चालू आहे। त्या अनुषंगाने इतर रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्याकडची देखील तपास चालू असून गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे डिटेक्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे। जे बहुजन मुक्ती पार्टीचं आंदोलन आहे, धक्का मारो आंदोलन आहे। तर धक्का मारो आंदोलनाचा जो उद्देश आहे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे सट्टेबट्टी की सरकार आहे आणि सट्ट्याबट्ट्याची सरकार असल्यामुळे ते मौसेरे भाई भाई असल्यासारखे आहेत ते। म्हणून जर केंद्राची सरकार BJPची सरकार आहे आणि महाराष्ट्राची सरकार महाविकास आघाडी आहे, केंद्राची सरकार जर BJP असेल त्याच्या विरोधात महाआघाडी सरकार आलेली आहे, तर विरोध केंद्र सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत, जे कानून बनवले आहेत ते शेतकऱ्याच्या विरोधातले कानून आहेत। त्याचबरोबर जे आजच्या कोरोनाच्या काळामध्ये जे लॉकडाऊन घोषित करून या आमच्या बहुजन समाजाला घरात डांबून जे तेलाच्या किमती भरमसाठ वाढवलेल्या आहेत, खाद्यतेलाच्या वस्तू नक्की भरपूर वाढवलेल्या आहेत। त्याचबरोबर गॅस, डिझेल आणि लाईट बिलसुद्धा हे माफ झालं पाहिजेत आणि त्या वस्तूवरच्या ज्या किमती आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत। हे बहुजन मुक्ती पार्टीची सर्वात मोठी मागणी आहे। जर ही मागणी आमची पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमचं असं म्हणणं आहे, जर भाव कमी करत नसाल तर खुर्च्या खाली तुम्हाला करावी लागेल। म्हणून मी ॲडव्होकेट राहुल एंगडे हा बहुजन मुक्ती पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी बोलत आहे। म्हणून ही माझ्यावर जिम्मेदारी आहे की हे आंदोलन जे आहे महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आहे, 288 विधानसभेमध्ये आहे। हे आंदोलन फक्त नांदेडमध्ये नाही आहे आणि ही संघटित शक्ती, ही जी राजनीतिक जडे जे आहेत, ही सुद्धा सामाजिक शक्तीसुद्धा बहुजन मुक्ती पार्टीच्या सोबत आहे आणि म्हणून आमच्या मागण्या ज्या आहेत हे मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। नाही मान्य झाल्या तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये यांच्या खुर्च्या खाली करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत। म्हणून ही जी सरकार आहे ही महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी आहे। म्हणून BJP सरकार काय करते, सस्ती वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल म्हणजे खाद्य वस्तू ज्या आहेत, तेलाच्या जे गोड तेलाच्या किमती आहेत, नको तेवढ्या किमती घरात डांबून आमच्या किमती वाढवल्या आहेत। आम्ही आंदोलन कसं करावं म्हणून कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरात डांबून आमच्या ह्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेल्या आहेत, याच्यावरच्या किमती कमी करा अशी आमची मागणी आहे। एवढं बोलून आणि ही जी सरकार आहे ही EVMच्या जोरावर हे नाचत आहे, एवढं मला सांगायचं आहे। धन्यवाद। नांदेड़ अर्धापुर हाईवे पर आशना नदी पर तामीर हो रहे पुल का जायजा रियासत के वजीर तामीरात अशोक चौहान ने हासिल किया। इन्होंने जेर तामीर पुल का मायना करके अफसरान से तफसीलात हासिल की। इस मौके पर साबिका वजीर DP सावंत, MLC अमरनाथ राजूरकर और BNC के आला अहदेदारान मौजूद थे।
नांदेड़ जिले में नए तालीमी साल का आज 15 जून से आगाज हो चुका है। आज से बाकायदा जिले भर में तमाम प्राइमरी और हाई स्कूल शुरू हो जाएंगे। कोरोना के सबब फिलहाल तलबा को स्कूल आने के लिए कोई हिदायत नहीं दी गई और इन्हें ऑनलाइन तालीम दी जाएंगी। आज से तमाम टीचर्स और दीगर स्टाफ को स्कूल में हाजिर रहना लाजमी रहेगा। इसी तरह की इत्तला ज़िला परिषद नांदेड़ की जानिब से दी गई। नए तालीमी साल के आगाज़ से ही तलबा को इनकी किताबें फराहम करने का मनसूबाबंदी की जा रही है और ऑनलाइन तर्ज पर तालीम दी जाएंगी। इसके अलावा टीचर्स तलबा के घरों का दौरा करके इनके तालीमी मियार की भी इस दौरान जांच करेंगे। नांदेड़ शहर के काबरा नगर के पास मोरे चौक रोड पर स्कूटी पर जा रही एक खातून के गले से सोने का जेवर छीनकर 3 लुटेरे फरार हो गए। तफसीलात के मुताबिक खातून गुज़िश्ता शाम 6 बजे के करीब अपनी स्कूटी पर अपनी लड़की के साथ मोरे चौक से वजीराबाद की तरफ जाने के लिए निकली थी। आशा अस्पताल के पास एक मोटरसाइकिल पर आए हुए 3 लुटेरों ने खातून के गले से सोने के जेवर छीनकर फरार हो गए। 1.5 तोला सोने का हार लेकर लुटेरे फरार होने पर भाग्यनगर पुलिस स्टेशन में केस दर्ज किया गया। मुंबई में 42 मोटरसाइकिल बरामद, 4 शातिर चोर गिरफ्तार। औरंगाबाद शहर के मुख्तलिफ इलाकों में नाकाबंदी के दौरान 3 दिनों में चोरी की 10 मोटरसाइकिलें जब्त कर ली गई। जिंतूर में न्यू सफारी टेलर की दुकान में आग, 6 लाख का नुकसान। जिंतूर में राशन की दुकान में चोरी, चावल के 6 थैले गायब। मैत्रिणीशी भेटण्याची खूप इच्छा असते, पण यावर्षी सुद्धा आपण आता शाळा यासाठी सुरू करत नाही आहेत, कारण जसं मी उल्लेख केला की तिसरी लट आणि तिसरा स्ट्रेनच्यामुळे त्यामुळे आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून शाळा सुरू केलेल्या आहेत। मागील वर्षभरामध्ये आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या। जसं आम्हाला एक आव्हान होतं, फक्त शिक्षणातच नाही इतर ठिकाणी आपल्याला माहिती आहे जीवनामध्ये आव्हान होतं। त्यामुळे आपण मागच्या काळामध्ये जसं आपण TV, गुगल, यूट्यूब, व्हॉट्सअप आणि ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या विविध माध्यमाच्या माध्यमातून शिक्षण सुरू केलं होतं, त्याच तऱ्हेने आता आपण सुरू केलेलं आहे। PDF स्वरूपामध्ये पुस्तकं मुलांच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि म्हणून आज ज्यावेळेला आम्ही चर्चा केली येणाऱ्या परिस्थितीचा आम्ही अभ्यास करत आहोत आणि जसं मी सुरुवातीपासून सांगत आले की विद्यार्थ्यांची सुरक्षितता त्यांचं आरोग्य आमची प्राथमिकता आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 15-20 दिवस आम्ही बघतोय की कशी तऱ्हेची परिस्थिती आहे। परिस्थिती सर्वसामान्य झाली तर येणाऱ्या काळामध्ये आपण शाळा सुरू करू असं मी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलेलं आहे। शिक्षक किती आहेत आणि मग रात्रीपर्यंत आमच्याकडे ती संख्या आली, जवळपास 13,300 शिक्षक जे आहेत ते याच्यामध्ये ऑल टुगेदर मुंबई आणि ठाणा या सगळं, कारण ठाण्यातून सुद्धा काही शिक्षक मुंबईमध्ये येतात, मुंबईमध्ये काही शिक्षक हे ठाण्यामध्ये जातात। त्यामुळे या सर्वांची आकडेवारी काल रात्री आम्हाला प्राप्त झाली। आम्ही मदत व पुनर्वसन विभाग आणि CS महोदयाने ही गोष्ट निदर्शनास आणलेली आहे, त्यामुळे मला वाटतं आज या संदर्भामधला कदाचित निर्णय होऊ शकतो। ऑनलाईन प्रवेशासाठी आम्हाला लागेल, त्यासाठी CT परीक्षेचं ऑर्गनायझेशन करण्यासंदर्भात सुद्धा आमचं बोर्डाशी बोलणं झालेलं आहे। ते बोर्डाच्या माध्यमातूनच CT परीक्षा सुद्धा घेण्यासंदर्भामध्ये ते नियोजन करत आहेत। 12वीच्या संदर्भामध्ये आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की 12वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचं अंतर्गत मूल्यमापन कसं करावं या संदर्भात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये 2-4 दिवसामध्ये तुमच्याशी आम्ही चर्चा करू। आंदोलन हे टाळता येणार नाही, बरोबर आहे, परंतु त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यात ते फार बरेच पुढे गेलेले आहेत। आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की हे आंदोलन करायच्या ऐवजी आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करूया, आपण त्याच्यातनं काही तुमच्याकडे मागण्या, एक तर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेलं आरक्षण रद्द केलेलं आहे किंवा थांबवलेलं आहे। आता ते जर परत द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टात किंवा केंद्र सरकारकडे जाऊन कायद्यामध्ये बदल करणं अशाच पद्धतीनं करावं लागेल। ती भूमिका आम्ही पंतप्रधानांना जाऊन सांगितलेली आहे। आता पंतप्रधान त्याबद्दल काय निर्णय घेतात ते पाहू।
आम्ही राज्यपालांना पण भेटलो, पंतप्रधानांना पण भेटलेलं. आता त्यांचं म्हणणं की जी केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे ते सोडून इतर काही विषय ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, ते सोडायची राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांची तयारी आहे. फक्त ती चर्चा करून मार्ग काढाल. छत्रपती संभाजीराजांनी उदयन महाराजांनी बैठक घेतली तर त्यामध्ये राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवायची मागणी केली. आता 5 जुलैला अधिवेशन आहे. मी काही दिवसापूर्वी बोललेलो आहे, जर एखादा विषय अधिवेशनामध्ये घ्यायचा असेल तर 5 जुलैच्या अधिवेशनामध्ये सगळ्यांच्या संबंधित घेता येईल. काय प्रॉब्लेम आरक्षणासंदर्भात आंदोलन करतात. हो का, लोकशाहीमध्ये कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. फक्त सध्याची परिस्थिती लक्षामध्ये घेता इतरांना आपल्या आंदोलनाचा त्रास होणार नाही आणि त्याच्यातनं कोरोना वाढणार नाही एवढी तर खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. जबाबदार नागरिक या नात्याने आंदोलन करायला कोणाचा विरोध असायचं काहीच कारण नाही. दादा, वडेट्टीवार असं म्हणाले की पुणे जिल्ह्यात जो काही निर्णय लॉकडाऊनच्या बाबत घेण्यात आलेला आहे, नियम शिथिल करण्यात आलेला आहे, उद्या जर तिथं रुग्णसंख्या वाढली तर तिथं ज्यांनी निर्णय घेतले ते जबाबदार असतील असं त्यांनी तुमचं नाव न घेता तुमच्यावरती त्यांचा रोख होता. नाही, रोख वगैरे काही नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता ज्या त्या जिल्ह्यातले पालकमंत्री तशा प्रकारचा निर्णय घेतात. उद्याच्याला निर्णय घेताना जर तो योग्य झाला तर लोक त्याचं कौतुक करतात, तो अंगलट आला तर त्याची किंमत त्या ठिकाणी घेणाऱ्याला मोजावी लागते. काही त्याच्यात अडचण नाहीये, कारण खूप दिवस लोक पण त्रासून गेलेली होती. छोट्या दुकानदारांची दुकानं बंद होती. आपण ज्याला दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्यांची चूल पेटती अशा लोकांना उपजीविकेचं कोणतं साधन नव्हतं. जरी मोफत धान्य वगैरे दिलेलं असलं तरी बरेच दिवस लॉकडाऊन होता. पुन्हा 5% आत आलं म्हणून आपण तो निर्णय घेतला. उद्या 5% पुढे गेल्यानंतर पुन्हा कठोर भूमिका घेण्याची वेळ आली तर ती घेण्याची तयारी आम्ही पण केलेली आणि त्यावेळेस पुणेकरांना पण आव्हान केलेलं की आपण पण नियमाचं तंतोतंत पालन करून सगळ्यांनी ह्या गोष्टीमध्ये काम केलं पाहिजे. सरकार दुही निर्माण करते मराठा आणि ओबीसीमध्ये. ठीक आहे, ते त्यांचं मत असू शकतं. कुणीही राज्यकर्ते असले तर कधीही कुठल्याही राज्यकर्त्यांना किंवा सरकारमधल्या व्यक्तींना सगळ्यांना बरोबर घेऊनच जायचं काम करावं लागतं. आजपर्यंत जी राज्य सरकार आली त्यांनी हीच भूमिका घेतली. कुठल्याही राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला कुणाच्या मध्ये दुही निर्माण व्हावी असं कदापि वाटत नाही. तो त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूले।